आज आपण छानपैकी चुलीवर असा पाया सूप म्हणजे पायांचा रस्सा बनवणार आहेत। त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वगैरे टाकणार नाहीत। तर त्यासाठी बघा अगोदर छानपैकी चुलीवर असं पातेलं व्यवस्थित तापून घेतलेले। पातेले तापल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ 4 पळ्या म्हणजे पळी छोटी म्हणून 4 पळ्या तेल टाकलेले। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता। नंतर भरपूर असं लसूण घेतलेले ते व्यवस्थित ठेचून त्याच्यात टाकलेले तेलामध्ये आणि त्या तेल लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट टाकलेली, ती पण अशी भरडच केलेली होती आणि मग अशी व्यवस्थित अशी ती परतवून घ्यायची म्हणजे अशी व्यवस्थित अशी अगदी परतवून ती घ्यायची। आता व्यवस्थित सगळं असं व्यवस्थित परतवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे धना पावडर मात्र इथे भरपूर टाकायचे, कारण आपण इथे मसाले कुठले वापरणार नाहीत म्हणून जवळजवळ 3 मोठे चमचे असे धना पावडर टाकलेली, कारण त्याला धण्याचा असा वास आला पाहिजे। नंतर थोडी हळद टाकायची। आता परत हळद आणि धने पावडर ही व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये तेलामध्ये अशी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। इथे बघा आता नंतर आपण जे कट केलेले पायाचे पीस असे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, तेही व्यवस्थित असे परतवून घ्यायचे। तवत असताना बघा चुलीची मी जाळ अगदीच कमी केलेली। आता असे व्यवस्थित ते परतवून घ्यायचे। चुलीवर केलेला पाया सूप अगदीच छान असा लागतो, कुकरपेक्षाही चुलीवर केलेला कुठलाही पदार्थ मात्र छानच असा चविष्ट बनतो। आता बघा आता छानही कलर पण त्याला मस्त पिवळसर असा आलेला आहे। आता बघा इकडे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे। आपण त्याला आता वर असं थोडं पाणी ठेवणार आहेत, झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण आता पाणी ठेवणार आहे। थंड पाणी याच्यामध्ये आपण टाकणारच आहे आणि जाळ पण बघा त्याच्यामध्ये खाली कमीच आहे। तर हा जो सूप आहे तो आपण काय असं भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाणार नाही आहे, तो आपण तसंच खाणार आहे। नेमकी यावेळेस लाईटच गेलेली। मग बघा आता परत ते गरम झालेलं पाणी त्या भाजीमध्ये आपण टाकलेलं आहे आणि आता परत त्याच्यावर आपण आता ते झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत। आणि आता मात्र इकडे हे बघा लाईटच गेली मध्येच, पण जाळ मात्र किती सुंदर दिसते ना, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करायला पण खूपच अशी मजा येते। गॅसपेक्षाही चुलीवर छान असं वाटतं स्वयंपाक करायला। आणि मग आता गरम झालेलं पाणी आता परत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यालाही छान अशी उकळी आलेली आहे। मात्र पाणी आपण टाकत राहायचं आहे, कारण चुलीवर खूपच असा वेळ लागतो। दरवेळेस आपल्याला पाणी असं त्याच्यावर ठेवावं लागतं। डिलिव्हरी झालेल्या बाईला आपण एवढं तिखटाचं देत नाही ना, तिच्यासाठी हा सूप अगदी चांगला आहे आणि आजारी माणसालाही अशा प्रकारे सूप जर बनवला तर नक्की त्याच्यासाठी हा अगदीच लाभदायक आहे। बघा आपला छानपैकी असा पाया सूप तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपीसह आपण परत भेटूया।